मी स्वतः धर्मेंद्र नारायण चव्हाण आज 6/6/2025 रोजी शिवहरी दत्त आयुर्वेदिक उपचार केंद्र फलटण तालुका येथील फरांदवाडी गावामध्ये उपचार केंद्र चालू करण्यात आलेलं आहे। तर हे उपचार केंद्र गुडघेदुखी, मणकेदुखी, चकतीचा प्रॉब्लेम असेल, गुडघ्याचा प्रॉब्लेम असतील, नसांचा प्रॉब्लेम असेल, शोल्डरचा प्रॉब्लेम असतील किंवा पॅरालिसचा प्रॉब्लेम असेल, फ्रॅक्चर असेल, कावीळ असेल, मूतखडा असेल, किडनीचा कुठलाही प्रॉब्लेम असेल किंवा शुगरचा प्रॉब्लेम असेल, त्याच्यावरती आपण आयुर्वेदिक उपचार पूर्णपणे खात्रीशीर पद्धतीने केलं जातो आपल्याकडं। आणि आपण जर फ्रॅक्चर जरी असेल तरी आपण ते बांधतो, म्हणजे जुन्या पूर्वीच्या काळात जे बांधत होते त्या पद्धतीने आपण ते फ्रॅक्चर झालेलं मोडलेलं हाड असले तरी आपण बांधलं जातं आपल्या इथं, आपल्या उपचार केंद्रामध्ये ते क्लिअर करतो आपण। त्या पद्धतीने आपण हे आयुर्वेदिक उपचार केंद्र एक चालवतो आहे। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट की आम्ही ह्युमन राईट्स फाउंडेशनच्या माध्यमातून हे सर्व चालवतो। आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष रणधीर भोसले साहेब, जिल्ह्याचे अध्यक्ष बबनराव मदने साहेब ह्यांच्या सर्व कमिटीच्या वतीनं आम्ही शिवहरी दत्त आयुर्वेदिक उपचार केंद्र हे फरांदवाडी गावामध्ये चालू केलेलं आहे। तर हे हर एक गोरगरिबापासून मोठ्या माणसापर्यंत सर्वांना ह्याचा लाभ घेता येईल अशा अल्प ह्याच्यामध्ये चालू आहे। तर सर्वांनी याला भेट द्यावी हेच माझं सांगणं आहे। आज मौजे फरांदवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणी शिवहरी दत्त आयुर्वेदिक उपचार केंद्र या आयुर्वेदिक सेंटरचं आज उद्घाटन झालेले आहे। हे आयुर्वेदिक सेंटरचे प्रोप्रायटर धर्मेंद्र चव्हाण आहेत। यांनी आजपर्यंत आयुर्वेदिक उपचारासाठी अनेक रुग्णांना बरे केलेले आहे। त्यांना वनस्पती औषधांची आणि हाडांच्या आजारांच्या बाबत इत्थंभूत माहिती आहे, त्यांचा अनुभव आहे। तरी या त्यांच्या अनुभवाचा या आयुर्वेदिक केंद्रामधून फलटण तालुक्यातील नागरिकांनी निश्चित फायदा घ्यावा एवढं बोलून आज या आयुर्वेदिक सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी चव्हाण कुटुंबियांना मी हार्दिक शुभेच्छा देत आहे। धन्यवाद। आज शिवहरी दत्त आयुर्वेदिक उपचार केंद्राचं अधिकृतरित्या उद्घाटन झालेलं आहे। तरी हे आमचे मित्र चव्हाण महाराज यांनी माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की 3 वर्षापूर्वी माझी पाठ भयंकर दुखत होती, तर त्या टायमाला त्यांनी माझ्या पाठीवर इलाज केला आणि आज तागायत मला बरं वाटतंय। त्या पाठीच्या मणक्याचं काहीतरी झालं होतं, ते म्हटले नाना असं झोपा तुम्ही, त्यांनी त्यावेळेला माझं व्यवस्थित करून दिलं होतं। आणि त्यांचं एक स्वभाव म्हणजे कसं हरहुन्नरी माणूस। आता हे आयुर्वेदिक केंद्र त्यांनी तिकडं वाईकडं चालवलं होतं, आपण मानव अधिकारच्या माध्यमात त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही फलटण इथं चालू करा, आणि आम्हाला त्याच्यात आनंद वाटतो की त्यांनी फलटण येथे चालू केलेलं हे उपचार केंद्र त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा। मी तर घेतलेलंच आहे, मला त्यांचा फरक पडलेला आहे, अगदी मनापासून सांगतो। शकील भाई खरंच मला फरक पडला आहे, माझ्या गुडघ्याला फरक पडला आहे। आणि आमच्या घरातले 2-3 लाभार्थी होते, आमच्या भाऊजांनी बी त्याचं म्हणजे हे केलेलं आहे। आता कसं आहे माहिती का, ते त्यांच्या पद्धतीनं उपचार केंद्र करायचं, पुढचे बी काय पत्ते पाळायचे त्या माणसांनी पाळली पाहिजे, ते पाळत नाहीत आणि मग काहीतरी अडचण निर्माण होते। पण मला रिझल्ट चांगला आलेला आहे, त्यामुळं मी ह्या उपचार केंद्राचा ऋणी आहे। आणि आमचे मित्र यांनी त्यांना माझ्या दोघा बी उभं त्यांना सर्वांनाच मनापासून धन्यवाद।